तर नव्या वर्षाची सुरुवात करूया देवदर्शनाने। नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात देवस्थानावरती भाविकांनी रीग लावली होती। देशासह जगभरात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं। शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात साई भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर बऱ्याच जणांनी आपला नवीन वर्ष हा शिर्डीमधून सुरुवात केली। नवीन वर्षाची सुरुवात साईबाबाच्या चरणी मस्तक करण्यात आली। पुण्यामधून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणाहून थेट आपल्याशी जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर आपण ठिकठिकाणी पाहतोय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करतोय, नवीन वर्षाची सुरुवात करत आहे आणि त्याच ठिकाणी बऱ्याच भाविकांनी काही धार्मिक स्थळावरती जाऊन त्या ठिकाणी आपल्या नवीन वर्षाची नव्या संकल्पासह सुरुवात केली आहे। पुण्यामध्ये देखील दगडूशेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। सध्या त्या ठिकाणचे काय अपडेट आहेत? बरोबर आहे, नवीन वर्षाची सुरुवात लोक धार्मिक दर्शनानं करत असतात। वेगवेगळ्या मोठ्या देवस्थानांच्या ठिकाणी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अर्थात मोठी गर्दी होत असते। मी सध्या पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अगदी मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी जी आहे ती पुणेकरांची झालेली होती आणि आपण पाहतोय मंदिराबाहेर ही जी गर्दी आहे अगदी दूरपर्यंत सगळ्या भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला दिसते आहे। अगदी दूरपर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। नवीन वर्षाचा संकल्प जो आहे तो या निमित्तानं लोक बाप्पाकडे बोलून दाखवत असतात आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अगदी मध्यरात्रीपासून ह्या रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। सुंदर असं बाप्पाचं जे रूप आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। बाप्पाची जी मूर्ती आहे ही आकर्षक मूर्ती पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी फक्त पुण्यातूनच नाही तर पुण्याच्या आजूबाजूच्या सगळ्याच परिसरातून जे गणेश भक्त आहेत, भाविक आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमत असतात। आपण जर बघितलं असेल तर बाहेर मुखदर्शनाची रांग आहे, आतल्या बाजूला बाप्पाचं हे सुंदर असं रूप मनात साठवण्यासाठी, दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि अशा दिवशी बाप्पाचं दर्शन घडावं, बाप्पाचं आपल्याला मनोभावे पूजा करता यावी, अभिषेक करता यावा यासाठी सगळी जी लगबग आहे ती पुणेकरांची आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळते। दूरपर्यंत रांगा ज्या आहेत त्या दर्शनासाठी लागलेल्या आहेत आणि आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून ही सगळी दृश्य दाखवतो आहोत। हा मंदिर परिसर जर आपण पाहिला तर आकर्षक फुलांची जी सजावट आहे ती आपल्याला या सगळ्या मंदिर परिसराला केल्याचं बघायला मिळतंय। जे अष्टविनायकाचे गणपती आहेत त्या गणपतींची जी सजावट आहे ती जी थीम आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे, ज्यामध्ये चिंतामणी गणपती असेल, बल्लाळेश्वर गणपती असेल, वरदविनायक गणपती असेल, महागणपती असेल, या सगळ्याच गणपतींचे जे फोटोज आहेत ते आपल्याला बाहेर लावल्याचं बघायला मिळतं आणि मंदिर परिसर आपण पाहतोय आकर्षक अशा विविध रंगी फुलांनी जो आहे तो सजवण्यात आलेला आहे आणि हा सगळा प्रसन्न असा इथला जो एकूण वातावरणाचा हा सगळा नजारा आपण पाहतोय हाच खरं म्हणजे नवी ऊर्जा देऊन जातो या सगळ्या गणेश भक्तांना। आपण जर बघितलं असेल तर या रांगेत जे सगळे गणेश भक्त अगदी पहाटेपासून लागलेले आहेत, मुखदर्शनाची ही रांग आहे, अगदी दूरपर्यंत ही रांग अशाच पद्धतीनं चालत जाते आहे। अगदी नवीन वर्षाचा जो पहिला दिवस आहे तो मोठ्या उत्साहानं जावा हा सगळा या सगळ्या गणेश भक्तांचा हेतू असतो। दरवर्षी अशाच पद्धतीची सगळी ही गर्दी असते आणि यंदाची जी मंदिर सजावटीची थीम आहे ती आपण पाहतोय। अष्टविनायक गणपती जे आहेत ते आपल्याला या सगळ्या मंदिर परिसराच्या पुढच्या भागावरती लावल्याचं बघायला मिळतं आहे। अर्थात दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन तर होतं आहेच, पण त्यासोबतच अष्टविनायक गणपती जे आहेत ते देखील या दर्शनाच्या निमित्तानं अनुभवायला मिळतात। पुन्हा एकदा दगडूशेठ बाप्पाची जी मूर्ती आहे ती पाहण्यासाठी आपण मंदिरात खरं म्हणजे जी एकूणच आजची सजावट आहे बाप्पासाठीची ती किती विशेष आहे, किती सुंदर आहे, किती शांत पद्धतीनं आहे ती बघायला मिळते। बाप्पाच्या या मूर्तीकडे बघितलं की मनोभावे एकदम शांतता आहे ती आपल्याला दिसते आणि जाणवते। खरं म्हणजे हाच जो सगळा पॉझिटिव्ह एनर्जीचा भाग आहे तो अनुभवण्यासाठी हे सगळे जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि जी गर्दी आहे ती आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी बघायला मिळत असते। जे लोक आहेत ते मोबाईलच्या आपल्या फोनमध्ये बाप्पाचं हे सुंदर असं जे
मंदिराच्या गाभाऱ्यातलं चित्र आहे हे टिपण्यासाठी कशा पद्धतीनं गर्दी करतायत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. काय नवीन वर्षाचा संकल्प आहे, दर्शनासाठी आलात तुम्ही? संकल्प काही नाहीये, पण आता हे दर्शनासाठी यावं म्हणून आता समाधान काहीतरी काय यायचं. अनेक वर्षांपासून हो, आम्ही तर इथलंच आहे, पुण्यातलंच आहे त्यामुळे. काय तरुण म्हणून काय संकल्प आहे दर्शनासाठी? संकल्प म्हणून आता सकाळी आलो दर्शनासाठी. नवीन वर्ष सुरू व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने, त्यामुळे आलो आम्ही इकडे. पण आता एवढी गर्दी बघून तर बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतंय. आता प्रचंड गर्दी आहे आणि म्हणून मुखदर्शन लोक घेत आहेत. आपण ही जी रांग पाहतोय ही सगळी मुखदर्शनाची रांग आहे. बाहेरून जितकी दर्शन घेण्याच्यासाठी ही आपण गर्दी दाखवतोय, नक्कीच. तितकीच गर्दी आतल्या बाजूला नक्कीच देखील आहे. ज्ञानेश्वर, तू जोपर्यंत आपल्याशी असाच रांगाच्या- जोडलेला आपल्यासोबत.